नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव डॉक्टर निलेश श्रीधरराव वजिरे, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा. शेतकरी बंधूंनो, आज आपण बघूया ट्रायकोडर्माचे फायदे काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, ट्रायकोडर्मा हा सेंद्रिय घटक आहे, त्यामुळे पर्यावरणात ट्रायकोडर्मामुळे कुठलंही प्रदूषण होत नाही आणि रोगकारक ज्या बुरशी आहेत त्या बुरशांचा ट्रायकोडर्मासोबत प्रतिकार सुद्धा कमी होतो. त्यानंतर ट्रायकोडर्मा वापरल्यामुळे आपल्या जमिनीतील ज्या रोगकारक बुरशी आहेत त्यांचा नायनाट तर होतोच, त्या व्यतिरिक्त आपल्या जमिनीमध्ये जे काही काडी कचरा आहे किंवा पालापाचोळा आहे त्याला कुजवण्यासाठी सुद्धा ट्रायकोडर्माचा वापर होतो. नक्कीच या कचरा कुजवल्यामुळे आपल्या शेतामध्ये जे काही जीवाणू आहेत त्या जीवाणूंना सुद्धा खाद्य उपलब्ध करून देण्याचं काम हे ट्रायकोडर्मा करतं. त्यासोबतच ट्रायकोडर्मा हे ग्लायोटॉक्सिन आणि व्हिरिडिन या प्रकारचे प्रतिजैव तयार करतं. त्याच्यामुळे जमिनीमध्ये असणाऱ्या हानिकारक बुरशांचा नायनाटसुद्धा करतो. तर अशा प्रकारे या ट्रायकोडर्माचे फायदेसुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यानंतर या ट्रायकोडर्माची आपल्याला साठवणूक करताना आपल्याला थंड म्हणजे सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याची साठवणूक करताना आपल्याला थंड किंवा एखाद्या रूममध्ये आपल्याला याची साठवणूक करता येईल. नियोजन समिती वर्धा मार्फत आपण कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे सन 2023 मध्ये जैविक खते उत्पादन प्रयोगशाळांची निर्मिती केलेली आहे आणि त्यामधून आपण वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ट्रायकोडर्मा, रायझोबियम, पीएसबी आणि अझोटोबॅक्टर ही जैविक खते उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचा आपण आताच फायदा ऐकलेला आहे आणि याचा फायदा भरपूर शेतकऱ्यांनी घ्यावा. प्रत्येक पिकात आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे जैविक खते हे उपलब्ध वापरावी लागतातच, तर सगळ्यांनी त्याचा हा फायदा घ्यावा हे कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तर्फे आपण सर्व शेतकरी बांधवांना आवाहन. धन्यवाद.